तर बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या ब्रेकिंग बातमीने करतोय। नाशिकमधून बातमी येते, कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरल्याचं कळतंय। कारण नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नावर शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेत। कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात मिळणारं अनुदान सरकारनं बंद केलं। रोहयो अंतर्गत कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिलं जात होतं, मात्र वैयक्तिक ऐवजी सामूहिकरित्या शेतकरी गटांना दिलं जाणारं जे अनुदान आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांना कांदा जाळ उभारण्यासाठी अनुदान देण्याची मागणी जी आहे ती शेतकरी करतायत आणि याच मुद्द्यावरून ते आक्रमक झालेले दिसतायत। लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसला होता आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा शेतकरीही आक्रमक झालेत। शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागतंय। तर याचबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिकमध्ये शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसून येत आहेत, नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत, सद्यस्थिती काय? खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे आणि यामध्ये आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला धडा शिकवायचा म्हणून भाजप आणि महायुतीच्या अनेक उमेदवारांना घरी बसवल्याचं आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत कुठलाही निर्णय घेत असताना त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित आहे। मात्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी दिलं जाणारं जे अनुदान आहे ते बंद करून आता ते गट स्वरूपात दिलं जाणार आहे। अर्थात तुम्हाला 10 ते 15 शेतकऱ्यांना एकत्र येऊन एक गट तयार करावा लागेल आणि ह्या गटाला एकत्रितरित्या चाळीसाठी अनुदान मिळणार आहे। जे अनुदान पूर्वी एका शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीच्या कांद्यासाठी ते अनुदान मिळत होतं, मात्र आता सरकारनं हा घेतलेला निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण करणार आहे, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। याचं कारण आहे की शेतकरी आधीच भरडला गेलेला आहे आणि त्यात सरकारनं अशा पद्धतीचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत घेतलेले चुकीचे निर्णय जे आहेत ते सरकारला अडचणीत आणणार आहे। विधानसभा निवडणुकीत देखील कांद्याच्या प्रश्नावर जर अशाच पद्धतीचे चुकीचे निर्णय होत गेले तर विधानसभा निवडणुकीत देखील सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसू शकतो। 1-2 नव्हे तर 10 ते 20 विधानसभा मतदारसंघ असे आहे की ज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्राबल्य आहे आणि अशा भागामध्ये जर पुन्हा एकदा असे निर्णय लागू झाले तर सरकारला ते न परवडणार आहे। त्यामुळे सरकारनं याबाबत पुनर्विचार करणं गरजेचं आहे। अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे। आता सरकार याबाबत पुनर्विचार करतं का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि शेतकरी किती आक्रमक होतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच लक्ष्मण, सरकारच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।